नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 6 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट ते येलो अलर्ट आपल्याला दर्शवलेला आहे। आपण रडारवरती बघू शकत असाल तर कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी उपयुक्त असणार मित्रांनो। तर चालू करूया मित्रांनो। आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये आपण बघू शकत असाल की मुंबई लगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे, कारण की या भागामध्ये मध्यम मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला बराचसा पाऊस या ठिकाणी झालेला दिसून आलेला आहे। त्याचप्रमाणे आज रोजी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सुरू करूया मित्रांनो आपण मुंबईकडून। मुंबई आहे, त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो ठाणे आहे, पनवेल आहे, उल्हासनगर, अलिबाग, पेण, नागोठाणे, कर्जत, लोणावळा, लवासा, पौंड, चाकण, पुणे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो तुम्ही मरुड आहे, त्यानंतर माणगाव, महाड, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, त्यानंतर इकडे बघू शकत असाल रत्नागिरी, सावंतवाडी, कंकावली, राजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल ठाणे आहे, उल्हासनगर आहे, वसई विरार आहे, त्यानंतर शहापूर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो त्र्यंबकेश्वर आहे, त्यानंतर घोटी आहे, त्यानंतर सिन्नर, नाशिक, अकोले या प्रदेशामध्ये आपल्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार आहे, त्यानंतर इकडे पिंपळनेर आहे, साक्री आहे, त्यानंतर इकडं धुळे आहे, शिरपूर आहे, त्यानंतर परोळा, अंबळनेर, चोपडा, त्यानंतर इकडं जळगाव आहे, जळगाव, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो आपण या भागाकडे वळूया। या भागामध्ये आपण बघू शकतो मालेगाव आहे, चांदवड, मनमाड, येवला, पिंपरखेड, त्यानंतर चाळीसगाव, कन्नड, देवळी, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्यानंतर पैठण या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल शिरूर, कसार आहे, त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर चाकण आहे, शिरूर आहे, सासवड, बारामती, दौंड, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूरमध्ये आपण बोलूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आहे, कोंडोली आहे, ईश्वरपूर आहे, कराड आहे, त्यानंतर कराड, विटा, वडूज, सातारा, सांगली, त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो निप्पाणी, अठ्ठाणी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे पंढरपूर आहे, त्यानंतर इकडे बार्शी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, लोहारा, त्यानंतर इकडं लातूर, औसा, शिरूर, अनंतपाल या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकता मित्रांनो माजलगाव आहे, पाथरी आहे, परभणी आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर अंबेजोगाई, त्यानंतर इकडे रामपुरी आहे, परतूर, मंठा, जालना, जिंतूर, लोणार, मेहकर, रिसोड, शेनगाव, हिंगोली, त्यानंतर औंढा नागनाथ, बसमत, नांदेड, अर्धापूर, पूर्णा, नायगाव, मुखेड, देगलूर, त्यानंतर धर्माबाद, भैसा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकता अंबड आहे, जालना आहे, देऊळगाव राजा, भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड, चिखली, बुलढाणा, त्यानंतर इकडे नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद, खामगाव, बाळापूर, तेलारा, अकोला, त्यानंतर दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रज, दारवा, नेर, आर्णी, पुसद,
घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान फारसं कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, अचलपूर आहे, मोर्शी, मोजरी, आष्टी, आरवी, त्यानंतर इकडं चांदूर बाजार, पुलगाव, वर्धा, त्यानंतर इकडं हिंगणघाट, लखमापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नागपूर आहे, त्यानंतर मौंडा आहे, रामटेक आहे, सावनेर आहे, काटोल आहे, त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर, उमरेड, तिरोरा, साकोली, गोंदिया, आमगाव, देवरी, अर्जुनी, मोरगाव, कोरची, मालेवाडा, ब्रह्मपुरी, त्यानंतर इकडं चंद्रपूर, गडचिरोली, चमरोशी, गोंडपिंपरी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकाल मित्रांनो, या भागामध्ये जे अतिपूर्व विदर्भातला जो भाग आहे मित्रांनो, त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 6 जुलै दुपारनंतर